हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, नुकतेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारीला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले। राष्ट्रपतींच्या भाषणानंतर ते जाहीर करण्यात आले आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पद्म पुरस्कार 2025 कोणाकोणाला जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्यांचं स्वरूप काय, कोणामार्फत ते प्रदान करण्यात येतात। तर चला डिटेलमध्ये आपण चर्चा करूयात। मग हा पद्म पुरस्कार हे भारताचे नागरी पुरस्कार आहेत आणि भारत सरकार कडून ते प्रदान करण्यात येतात। गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आदल्या दिवशी ते जाहीर करण्यात येतात आणि मार्च किंवा एप्रिल मध्ये ते ह्या महिन्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे ते सुपूर्द करण्यात येतात। यामध्ये कोणती धनराशीचा समावेश असतो का, तर नाही। यामध्ये एक पदक आणि प्रशस्त पत्रिका यांचा समावेश असतो। तर बघा, भारताचे नागरी पुरस्कार कोणकोणते आहेत, त्यांचा क्रम कोणता, तर सर्वात पहिले आहे भारतरत्न। भारताचा नागरी पुरस्कारांचा पहिल्या क्रमांकावर जर बघितलं तर भारतरत्न हा आहे, दुसऱ्या क्रमांकावर पद्मविभूषण, तिसऱ्या क्रमांकावर पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकावर आहे पद्मश्री। पद्मभूषण आणि पद्मश्री ह्या तिघांना मिळून पद्म पुरस्कार असे संबोधले जाते। तर बघा, यांची स्थापना कधी करण्यात आली, 2 जानेवारी 1954 मध्ये पद्म पुरस्कार यांची स्थापना करण्यात आली आणि या क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना तो जाहीर करण्यात येतो। 13 जुलै 1977 ते 26 जानेवारी 1980 पर्यंत ह्या पुरस्कारांना, पद्म पुरस्कारांना स्थगिती देण्यात आली होती। तर ती का देण्यात आली होती, कलम 18 जे आहे, किताब नष्ट करणे, तर बहुतेक लोकांचं म्हणणं होतं की कलम 18चं या ठिकाणी उल्लंघन होत आहे। मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की यामध्ये कोणत्याही कलम 18चं उल्लंघन होत नाहीये आणि नंतर ते पुन्हा कंटिन्यू करण्यात आले। तर बघा, पद्म पुरस्कार 2025 टोटल किती जाहीर झालेले आहेत, तर 139 पद्म पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। त्यामध्ये आपण त्याचे 3 टाइप्स बघितले, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री। तर त्यापैकी पद्मविभूषण हे 7 जाहीर झालेले आहेत, पद्मभूषण हे 19 जाहीर झालेले आहेत आणि पद्मश्री 113। तर या 139 पैकी महाराष्ट्रीयन व्यक्ती किती आहेत, तर महाराष्ट्रातील 139 पैकी 14 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। यामध्ये पद्मविभूषण मध्ये एकही महाराष्ट्रीयन व्यक्ती नाही, पद्मभूषण मध्ये 3 महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि पद्मश्री मध्ये 11। आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। रिसेंटली आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्यामध्ये करंटमध्ये हा प्रश्न आला होता आपल्याला की महिला किती होत्या, पद्मविभूषण किती देण्यात आले होते। सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, एकदा हे नीट बघून घ्या। त्यानंतर आहे महिला किती होत्या, तर 23 महिला आहेत, मरणोत्तर 13 देण्यात आलेले आहे। त्यामध्ये एक जोडी आहे, एक कपल आहे, परदेशी 10 आहेत। तर बघूया पद्मविभूषण आपण जे बघितले 7 जणांना देण्यात आलेले आहे। तर ते 7 जण कोणते, यामध्ये बघा, व्यक्ती, त्याचं क्षेत्र आणि ते कोणत्या राज्यातून बिलॉंग करतात हे जोड्या लावायला आपल्याला येऊ शकतं। सो हे इम्पॉर्टंट आहे। त्यामध्ये पहिले आहे धुव्वूर नागेश्वर रेड्डी, ज्यांचं वैद्यकीय ह्या क्षेत्रामध्ये त्यांना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे, ते तेलंगणा राज्यातून बिलॉंग करतात। नंतर आहे निवृत्त न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहार, यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये ते चंदीगड येथील आहे। यांच्याबद्दल एक गोष्ट असं की संपूर्ण मुख्य न्यायाधीशांचा विचार करता हे 44व्या नंबरचे मुख्य न्यायाधीश होते। अजून एक यांच्याबद्दल एक फॅक्ट अशी इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे की हे पहिले शीख मुख्य न्यायाधीश होऊन गेलेले आहेत। त्यानंतर आहे बघा, कुमुदिनी रजनीकांत लाखिया, ह्या कला या क्षेत्रामध्ये गुजरात या ठिकाणून त्या बिलॉंग करतात। यांच्याबद्दल एक महत्त्वाची फॅक्ट म्हणजे कथक नृत्य जे आहे त्याच्या त्या कोरिओग्राफर म्हणून ओळखल्या जातात। त्यानंतर आहे लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, कला क्षेत्र कर्नाटक येथील ते आहेत। हे फार महत्त्वाचे आहे कारण यांचं आपल्याला हे विचारू शकतात ते कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध आहेत, तर व्हायोलिन जे आहे व्हायोलिनसाठी ते प्रसिद्ध आहेत। त्यानंतर आहे MT वासुदेवन नायर, मरणोत्तर। तर बघा, पद्मविभूषण मध्ये टोटल जे 7 पद्मविभूषण आहे यापैकी 3 जे आहेत ते मरणोत्तर आहे। त्यापैकी एक MT वासुदेवन नायर, मरणोत्तर, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये केरळ येथून ते बिलॉंग करतात। नंतर आहे ओसामू
सुझुकी मरणोत्तर व्यापार आणि उद्योग ह्या क्षेत्रामध्ये जपान येथील ते आहेत. हेही या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, कारण भारतामधली जर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये बघितलं तर सुझुकी या कंपनीमध्ये भारतामध्ये जी क्रांती घडवून आणली आहे ती यांच्यामुळे झालेली आहे. नंतर आहे शारदा सिन्हा, यांनाही मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. कला आणि त्या बिहार इथून बिलॉंग करतात. यांना बिहारच्या कोकिळा म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर बघा, त्यानंतर आहे पद्मभूषण. पद्मभूषण टोटल 19 जाहीर करण्यात आलेले आहे. तर आपण बघूया व्यक्ती, त्यांचं क्षेत्र आणि ते कोणत्या राज्यातून आहेत. सूर्यप्रकाश साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता कर्नाटक. अनंतनाग कला तेही कर्नाटक. बिबेक देबरॉय मरणोत्तर साहित्य आणि शिक्षण ते दिल्ली येथून आहे. हे इथे इम्पॉर्टंट आहे, कारण बिबेक देबरॉय हे नीती आयोगाचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत. जतीन गोस्वामी कला ते आसाम येथून आहेत. जोश चाको पोरियापुरम वैद्यकीय केरळ येथून ते आहे. कैलाशनाथ दीक्षित पुरातत्व क्षेत्र दिल्ली येथून ते आहेत. मनोहर जोशी हे इथे एक इम्पॉर्टंट आहे. हे जे 3 जणांचाच फोटो का घेतलाय, कारण हे महाराष्ट्रातील आहेत म्हणून त्यांचा. मनोहर जोशी जे महाराष्ट्रातील आहे, हे बघा, हे मनोहर जोशी, त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी. नाल्ली चेट्टी उद्योग व व्यापार तमिळनाडू. नंदुमुराई बालकृष्ण कला क्षेत्र आंध्र प्रदेश. PR श्रीजेश हे इथे इम्पॉर्टंट आहे. PR श्रीजेश खेळ या क्षेत्रामध्ये केरळ येथून ते आहे. PR श्रीजेश हे हॉकीसाठी प्रसिद्ध आहेत आणि नुकतीच 2024 मध्ये त्यांनी निवृत्ती सुद्धा जाहीर केलेली आहे. आणि 24 मध्ये त्यांना रिसेंटली आय थिंक बेस्ट प्लेयर, बेस्ट गोलकीपर ऑफ द इयर हा पुरस्कार येथे त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पंकज पटेल उद्योग व्यापार गुजरात येथील ते आहे. आणि पंकज उदास हे कर्नाटक नाही तर महाराष्ट्रातील आहे. पंकज उदास हे बघा, हे इथे महत्वाचे आहे. गझल तुम्ही ऐकल्या असतील बऱ्याच, गझलसाठी ते प्रसिद्ध होते पंकज उदास. नंतर राम बहादूर राय साहित्य शिक्षण पत्रकारिता उत्तर प्रदेश. साध्वी ऋतंभरा समाजकार्य उत्तर प्रदेश. S अजित कुमार कला तमिळनाडू. शेखर कपूर इथे इम्पॉर्टंट आहे, कला क्षेत्रामध्ये ते महाराष्ट्रातील आहेत. हे शेखर कपूर. त्यानंतर शोभाना चंद्रकुमार कला तमिळनाडू. सुशील कुमार मोदी मरणोत्तर त्यांना देण्यात आलेलं आहे सार्वजनिक व्यवहार हे क्षेत्र आणि बिहार. हे इम्पॉर्टंट आहे. सुशील कुमार मोदी हे बिहारचे 3रे उपमुख्यमंत्री होते. विनोद धाम विज्ञान आणि अभियांत्रिकी अमेरिका येथील ते आहेत. तर पुढे आपण बघणार आहोत पद्मश्री. पद्मश्री टोटल 113 लोकांना देण्यात आलेला आहे, पण यातील आपले जे महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्रातील टोटल 11 जणांना पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे. तर ते 11 जण कोणते? पहिले अच्युत रामचंद्र पालव कला क्षेत्रासाठी. अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी. त्यानंतर अशोक सराफ हे इम्पॉर्टंट आहेत कला क्षेत्रासाठी. 2023चा महाराष्ट्र भूषण सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. अश्विनी भिडे देशपांडे कला क्षेत्र. त्यानंतर चैतराम देवचंद पवार समाजकार्य. जसपिंदर नारुल्ला ह्या वाटू शकतात की दुसऱ्या स्टेटच्या आहेत, पण ह्या महाराष्ट्रातल्याच आहेत. जसपिंदर नारुल्ला कला क्षेत्र. त्यानंतर मूर्ती भुजंगराव चित्तमपल्ली साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी. राजेंद्र मुजुमदार कला क्षेत्रासाठी. त्यानंतर सुभाष शर्मा कृषीसाठी. वासुदेव कामत कला क्षेत्र आणि विलास डांगरे वैद्यकीय क्षेत्र. अजून 2 जे इम्पॉर्टंट आहे पद्मश्री मध्ये, एक आहे त्यामध्ये अरिजित सिंग, आपल्या सर्वांना ते माहीतच आहे, आपले फेवरेट सुद्धा आहे, त्यांचे गाणे बरेच जणांनी ऐकले असणार. अरिजित सिंग यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे आणि ते पश्चिम बंगाल इथून बिलॉंग करतात. आणि R वैष्णव यांना सुद्धा खेळ या क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.